काही अनुभव आणि काही सत्य. पुस्तक हातात घेतलं की डोळे थकतात, पण आयुष्य हातात घेतलं की मनच थकून जातं. शब्द शिकवतात कसं जगायचं, पण आयुष्य शिकवतं का जगायचं. याचं उत्तर इतकं कठीण का बरं असतं? एखादं पुस्तक वाचताना पुस्तकातली जर ओळ चुकली तर ती पुन्हा वाचता येते, पण आयुष्यात जर चूक झाली ना आपल्याकडून, तर तिची किंमत आपल्याला आयुष्यभर मोजावी लागते. आपल्याला पुस्तकं सांगतात स्वप्न बघा, प्रयत्न करा, पण आयुष्य आपल्याला शिकवतं स्वप्न जर आपली मोडली ना, तर ती पुन्हा कशी उभं करायची. आपण खूप वेळा इतरांना समजून घेत असतो, पण अनुभव येईपर्यंत आपण स्वतःलाच ओळखत नसतो, आणि हेच खरं दुःख नाही का? आणि म्हणूनच म्हणतात, पुस्तकातून शिकलं तर ज्ञान मिळतं, पण आयुष्याने शिकवलेलं आपण आयुष्यभर कधीच विसरत नाही. कारण कसं आहे ना, अनुभव कधीच लिहिला जात नाही, तो फक्त मनावर उमटला जातो. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. तर आता थंडी जरा कमी झाली ना, तर आम्ही 5 वाजता उठलो, पण मी लगेच नाही बाहेर गेले. घरामधलं सगळं झाडून झुडून झालं. त्यानंतर फौजी साहेब काय बोलले, आपण आता बाहेरून 2-3 चक्रा मारून येऊ. फिरून झालं की त्यानंतर मग तू बाहेरचा आवर, तोपर्यंत जरा ऊन पण पडन. आणि दरवाजा उघडून बाहेर पाहिलं तर वातावरण जरा खराबच होतं. 3-4 दिवसापासून आभाळ येतंय आणि ऊन पण व्यवस्थित पडत नाही. सकाळी बाहेर निघालं भारी वाटतं तुझं. हो, सकाळी बाहेर निघालं तर छानच वाटतं. फ्रेश दिवस छान जातो. तर आता 1-2 चक्र मारून घरी जातोय, कारण आकाशला जायचंय पेपरला. त्याला आवरून द्यावा लागत है ना. थंडी कमी झाली आता पहिल्यापेक्षा, म्हणजे खूपच कमी झाली आहे ना. एकदम थोडी हलकी थंडी फक्त, ती पण आता ऊन पडल्याला निघून जाईल. हां, वातावरण खराबच आहे. 3-4 दिवस झाले हलकं हलकं आभाळ येत आहे. आज जास्त नाही फिरायला सकाळी कोणी ना, संध्याकाळी भरपूर असतात. काय प्रॅक्टिकल आहे का तुझं? आणि बोर्ड कधी आहे? 10 तारखेला आहे का? पैसे घेतले का? पेट्रोल भर, नाही तर गाडी होईल बंद रस्त्याने जाता आणि हळू जागा हे नको करू. आता एक ताई आहेत, नमिता लोंढे ताई म्हणून. तर त्यांचा साड्यांचा, ज्वेलरीचा असा बिझनेस आहे ना, तर त्यांनी प्रमोशनसाठी मला हे पाठवून दिलंय. तर त्या बोलल्या, प्रमोशन करतान का ताई? तर म्हणलं करण मी, कारण सगळ्या ताई मावशी माझ्या असं घरगुती म्हणजे घरदार सगळं पाहून काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांना नक्कीच मी असं मदत करत असते. त्यांचं फ्रीमध्ये प्रमोशन करून देते, आणि ज्या कंपन्या वगैरे असतात ना, मग त्यांचे मी प्रमोशनचे पैसे घेत असते. तर प्रमोशन मी इंस्टाग्रामवर करत असते. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी जास्त प्रमोशन नाही करत, पण चला त्या ताईंना थोडीशी मदत व्हावी म्हणून मी हे तुम्हाला सांगून देते. नाहीतर मग हे सगळे प्रमोशन इंस्टाग्रामचे असतात. आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीवर 2 लाख फॉलोअर होण्यासाठी फक्त 13,000 फॉलोअर्स बाकी आहेत. तर माझ्या सगळ्या ताई, मावशी, मैत्रिणी सगळ्याच जणी मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो नक्की करा. म्हणजे आपल्या इंस्टाग्राम आयडीवर 2 लाख फॉलोअर लवकरच कंप्लीट होण्यासाठी मला तुमची तेवढीच मदत होईल. आणि हे गळ्यातलं चोकर काही पाहिजे असेल ना, तर त्या ताईंना तुम्ही कॉल करू शकता. त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते. त्या ताई तुम्हाला घरपोच पाठवून देतील. आणि तुम्हाला जर अजून त्यांच्या डिझाईन पाहिजे असतील ना, तर इंस्टाग्रामला त्यांचं नमिताज क्रिएशन असं एक पेज आहे. त्याच्यावरती त्यांनी सगळ्या डिझाईन टाकलेल्या आहेत गळ्यातल्याच्या. आणि खरं सांगू का, मी बाकीच्या पण मोठमोठाले पेजचे प्रमोशन करत असते ना, तर ह्या ताईंकडं बाकीच्यांच्यापेक्षा रेट खरंच खूप कमी आहेत बरं का. आता उदाहरणार्थ मला हे गळ्यातलं पाहिजे होतं. मी दुसऱ्या पेजवर पाहिलं होतं, तिथं मी विचारलं ना, तर 1100 रुपये किंमत सांगत होते. आणि ह्या ताईंकडं 790 रुपयेच किंमत आहे ह्या गळ्यातल्याची, सेम बरं का. तुम्हाला पण हे गळ्यातलं वगैरे मागवायचं असेल तर त्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. आता तुम्ही पाहतातच मला नेहमी, मी गळ्यातलं वगैरे असं काही सोन्याचं जास्त घालतच नाही. मला त्याची आवडच नाही. सिंपल एक काळी पोत घातली ना, तरी पण मला एकदम छान वाटतं.
जेवढं माझं सोनं आहे ना तेवढं मी सगळं लॉकरमध्ये टाकून दिलेलं आहे. आता त्या दिवशी जागरण होतं ना त्यामुळं मी एकच गळ्यातलं राणीहार काढून आणला होता घालण्यासाठी. बाकीचं काहीच नव्हतं काढून आणलं. म्हणलं नको बास झालं, कारण मला ते गळा भरून जास्त काही आवडत नाही. जागरणाच्या दिवशी घालायला तो राणीहार तर लॉकरमधून काढून आणला, तो घातला मी. पण गावाला गेल्यानंतर तो पण किरणच्या बायकोच्या गळ्यामध्ये मी घालून दिला. तर असं आहे, मला ते असं घालावंच म्हणून असं काही नाही. आणि एक खरं सांगू का, आपल्या मनाला माहिती आहे ना, आपल्या मतलबापुरतं आपल्याकडे सोनं नाणं आहे, मग त्याची दिखावा करायची काय गरज आहे, नाही का? आणि कोणी काय घातलं, काय नाही घातलं, कोणाकडं किती आहे, हे गावाला जास्त पाहिलं जातं बरं का. तर मी जागरणाला गेले होते ना, गळ्यामध्ये फक्त काळी पोत होती, मी काहीच नव्हतं घातलं ना, तर मग ते लगेच बायका गळ्याकडं पाहायच्या, थोडंसं असं वेगळ्याच नजरेने पाहायच्या. असं थोडंसं त्यांना वाटत असेल की काही घातलं नाही वगैरे, काय आहे का नाही हिच्याकडं, तर अशा नजरेने पाहायच्या त्या माझ्याकडं. तर आता प्रमोशनचा व्हिडिओ शूट करण्यासाठी मी ते गळ्यामध्ये घातलं होतं ना, तर फौजी साहेब काय बोलतेत, छान दिसतंय म्हणले, राहू दे थोडा वेळ. आणि तेवढंच नाही तर मग तो राणीहार होता ना, त्यांनी तो पण मला घालायला लावला. म्हणले ते काय पुजून ठेवायचंय का, घाल थोडा वेळ. तर ते पण मी घातलं मग. आणि देवपूजा करायची होती ना, मग मी लागले फुलं तोडायला. तर आपल्या गार्डनमध्ये गलंड्याचे किती छान फुलं आले, तुम्ही बघू शकता. मागच्या वेळेस मी गलंड्याची झाडं लावली ना, तर त्याच्यामध्ये पिवळ्या फुलांचे झाडं जास्त होते, लाल फुलांचे कमी होते. पण ह्या वेळेस लाल फुलांचे जास्त झाडं झालेत आणि पिवळ्या फुलांचे 2-3च झाडं आलेत फक्त. आणि तुम्ही बघू शकता कसं टपोरं फुल आहे, मस्त असं एकदम भरलेलं आहे. तर हे पहा किती छोटंसं झाड आहे, एवढे चिक्कू आलेत ना याला, असे गुच्छाने आलेत एकदम. हे पहा तुम्हाला दाखवते मी आता. आतापर्यंत हे चिकूचं झाड खूप मोठं झालं असतं, पण त्याचं खोड आहे ना जास्त मजबूत नव्हतं, त्याच्यामुळे त्याची कटिंग केली होती पाठीमागं. तर छोटंसं झाड आहे तरी पण त्याला आता एवढे घडचे घड चिकू आलेत ना. आणि ह्या झाडाचे चिकू आहेत ना एवढे गोड आहेत ना. तर चिकूचं एक झाड, सीताफळाचं एक झाड, असे 2-3 प्रकारचे झाडं लावलेले आहेत आम्ही. तर सीताफळाला पण सीताफळं येतात आता. तर आता मी हळदीचं लेपन करणार होते. पहिलं हळदीचं लेपन मी काढलं होतं, पण कानाकोपऱ्याला थोडीशी हळद राहिली होती ना, ती म्हणलं काढते थोडीशी. आणि पुन्हा हळदीचं लेपन करून मस्त उंबरठा पूजन करते, कारण मी थेट हळदी कुंकवाच्या दिवशी हळदीचं लेपन केलं होतं. त्यानंतर मी काहीच नाही केलं, कारण गावाला 2-3 दिवस जाणं येणं चालू होतं ना, त्यामुळं मग घरचं काम हे ते असं धावपळ व्हायची, त्यामुळं मी काहीच नव्हतं केलं. आता म्हणलं निवांत झाले थोडीशी, तर हळदीचं लेपन असं देवपूजा निवांत झाली ना, मनाला एक वेगळीच म्हणजे सुकून मिळतो. आता खूप दिवसाचं चाललं होतं की माझी यूट्यूब जर्नी मी तुमच्याशी शेअर करेन, तर त्याला काही मुहूर्त लागतच नव्हता. तर आता हळदीचं लेपन करता करता आपण आता आजपासून थोडं थोडं तुम्हाला सांगायला सुरुवात करते मी. आता सगळ्यात आधी यूट्यूब कसं चालू केलं मी हे तुम्हाला सांगते. तर मी यूट्यूबचे व्हिडिओ पाहायचे, घरातलं काम आवरलं ना की मग टाईमपास कसा करायचा, यूट्यूबचे व्हिडिओ पाहायचे, असं काही ना काही पाहत बसायचं. तर आकाश जवळच होता माझ्या. तर आकाश मला काय बोलतो, "मग मी दुसऱ्याचे व्हिडिओ पाहत बसती, तू टाईमपास करत बसती, मग तू का नाही यूट्यूब चालू करत बरं?" तर मी आकाशला ओरडले, म्हणलं, "मी यूट्यूब पाहते, व्हिडिओ पाहते, तर तुला काय त्रास होतो का?" म्हणलं. "का बरं असं बोलतो मला?" तर आकाश काय बोलतो, "अरे मम्मी, मी मजाक नाही करत, मी सिरियसली तुला बोलतोय. तू यूट्यूब चालू कर, मी तुला मदत करत जाईन." तर मग मी थोडासा विचार केला, फौजी साहेबांना विचारलं, "आकाश असं बोलतोय, तर मी यूट्यूब चालू करू का हो?" तर फौजी साहेब काय बोलले, "करायची असली तर कर म्हणले, तुला माझी काही मनाई नाही आहे, ट्राय करू शकते तू." तर मग आम्ही आकाशने मी यूट्यूब चालू केलं, म्हणजे आपलं अकाउंट ओपन केलं. त्यानंतर मग आता त्याची माहिती कशी घ्यायची, तर आकाशने मला सांगितलं, मनोज डे असं एक चॅनल आहे, त्याच्यावर तू व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ शूट कसा करायचा, एडिटिंग कसा करायचा, थंबनेल कसं बनवायचं. तर मनोज डेचे व्हिडिओ पाहूनच मी यूट्यूब शिकलेली बरं का ताईंनो. तर पूर्ण म्हणजे आपल्याला यूट्यूब क्रिएट कसं करायचं आपलं अकाउंट, त्यानंतर ते एडिटिंग कशी करायची, त्याला ते व्हिडिओला थंबनेल कसं बनवायचं, पूर्ण गोष्टी मी मनोज डेचे व्हिडिओ पाहूनच शिकलेली, बाकी कुठूनच शिकलेलं नाही बरं का. कुठले माझे क्लास झाले नाही, काहीच नाही. तर मला सुरुवातीला थोडंसं अवघड वाटायचं ते, कसं होईल, काय होईल, कारण व्हिडिओ शूट केल्यानंतर एडिटिंग एका ॲपमधून करायचा, त्यानंतर थंबनेल दुसऱ्या ॲपमधून आपल्याला बनवायचं. तर ते थंबनेल व्यवस्थित आलं पाहिजे, त्याच्यावर नावं कसे द्यायचे, टायटल कसं टाकायचं, हॅशटॅग लावायचे, टॅग लावायचे. तर हे खूपच म्हणजे फंडे मला ते असं म्हणजे खूप डोक्यावर प्रेशर आल्यासारखा झाला होता. पण आकाश, फौजी साहेब काय बोलले, "तुला शिकायचं आहे ना, तर तू हळू शिक," म्हणले, "स्टेप बाय स्टेप. एकदम जर लोड घेतला तर तुला जास्त प्रेशर येईल." त्यामुळं मग मी हळूहळू शिकत गेले. 1-2 महिने मी थोडंसं प्रॅक्टिस केली. कसं काय वगैरे त्याच्यावर सगळा अभ्यास केला आणि त्यानंतर मी व्हिडिओ शूट केला एक पहिलाच.
आणि व्हिडिओ शूट कसा केला कॅमेरामध्ये म्हणजे कॅमेऱ्यासमोर न दिसता रेसिपी शूट केली होती मी राजम्याची भाजी. कारण कॅमेऱ्यासमोर येण्याची माझी अजिबात हिंमत नव्हती, अजिबात डेअरिंग नव्हती. ते कॅमेऱ्यासमोर आले ना माझी मम असं व्हायचं. काय बोलावं काय नाही ते सुचत नव्हतं आणि आधी सुचून ठेवलं ना मला काय बोलायचं ते कॅमेऱ्यासमोर गेले की सगळं विसरून जायचे. माइंड एकदम असा ब्लँक होऊन जायचा. मग म्हटलं चला आता कॅमेऱ्यासमोर यायची तर आपली काही हिंमत नाही, त्यामुळं आपण आता रेसिपीचे व्हिडिओ शूट करून त्यालाच ओव्हरवाईज करून टाकून देत जाऊ. तर मी रेसिपीचेच व्हिडिओ टाकायला लागले. तर पहिला जो व्हिडिओ टाकला होता ना मी राजम्याच्या भाजीचा, तर त्याला 25 व्ह्यूज आले होते. तेवढ्यातच मी एवढी खुश झाले होते काय सांगायचं. म्हणजे यूट्यूबवरती मी नवीन पहिलाच व्हिडिओ टाकलाय मी आणि त्याच्यातच मला 25 व्ह्यूज आले. 25 लोकांनी तो व्हिडिओ पाहिलाय. माझा आनंद कुठं गगनात मावत नव्हता त्यावेळेस बरं का. तर असं आहे ताईंनो, चॅनल सुरू केल्यानंतर पहिल्या व्हिडिओला 25 व्ह्यूज आले होते आणि तिथूनच मी सुरुवात केली. आणि तुम्हाला जाणवत असेल की आता माझे जुने व्हिडिओ कसे होते, माझी ती आवाजाची ट्यून कशी होती, मी कसं बोलायचे आणि आता कसं बोलते. तर मला तेव्हा कसं वाटायचं, इतकाले मोठाले यूट्यूबर आहेत, किती छान छान बोलतात आणि मी कसं बोलते, आपली इकडली नगरी भाषा लोकांना आवडेल का, मी कसं बोलते कसं नाही, सगळं व्यवस्थित होईल का असं वाटायचं. आणि त्याच्यातच माझं थोडंसं बोलणं वेगळं येऊन जायचं. पण तरीही मी हार अजिबात मानले नाही. मी व्हिडिओ टाकत राहिले. म्हटलं चला हळूहळू इम्प्रूव्ह होते ना आपल्या व्हिडिओमध्ये, बोलण्यामध्ये. तर मी करत गेले. त्यानंतर मग मी यूट्यूबला पाहिलं की म्हणजे मनोज डेच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की आपला चॅनल व्यवस्थित चालत नसेल किंवा व्हिडिओ व्हायरल होत नसतील तर आपण कंटेंट चेंज करायचं असतं. तर गणपती बसायचे होते आणि आम्हाला गणपतीसाठी डेकोरेशन करायचं होतं. मस्त मखर बनवायचा होता ना, तर तोच व्हिडिओ शूट केला मी आणि तोच अपलोड केला. तर तो व्हिडिओ माझा व्हायरल गेला 5-6 महिन्यातच बरं का, चॅनल चालू केल्यानंतर. तर तो व्हायरल गेल्यानंतर मग त्याच्याच रिलेटेड मी 5-6 व्हिडिओ टाकले आणि सगळेचे सगळेच व्हायरल गेले आणि तेवढ्या याच्यातच माझा चॅनल मॉनिटाईज झाला. करते आता तरी नाही ह्या आमच्या आई साहेब आहेत. बघ आता हा फोटोच काढलाय ना, बाकी काय केलंय. बरं का आमच्या. हा ह्या आई साहेब हा. सासू फिरायला आल्यात. जाई ना बाई ना काय ती आलं पण ते पहिलं जात आहे आपलं होय आहे म्हणायला, पण ना आता पहिलं आहे का नाही हे या पा बसायला या. थोडंसं फिरून आलं. फौजी साहेब बसलेत जाऊन बाकड्यावर आता. या 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 बसा. आले आले. चला थोडंसं बसतोय आता, मग दिवाबत्ती करते है ना. भारी वाटतं बसल्या. तर फौजी साहेब असे घरी असले ना, ड्युटी नसते ना, निवांत असते. मग काय टाइमपास करायचा मस्त. संध्याकाळचं वातावरण झालं होतं, एकदम मस्त वाटत होतं आणि फौजी साहेबांनी व्हॅक्यूम क्लीनरनी मोठी गाडी साफ केली होती ना, तर ते व्हॅक्यूम क्लीनर वरच्या स्टोरूममध्ये ते ठेवायला चालले होते. तर आता आपली जी यूट्यूब जर्नी आहे ना, मी रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण समोर जर बसले मी आणि तुम्हाला सांगत गेले तर तुम्ही बोर होता, त्याच्यामुळं मी थोडं थोडं रोज सांगत जाईन. तर चॅनल मॉनिटाईज झाला. त्यानंतर मला एवढं भारी वाटलं ना, म्हणजे काहीतरी मोठं अचीव केले मला असं वाटलं. तर चॅनल मी याच्याच याने चालू केला होता की आपण घरी राहतो, घरचं काम सगळं आवरल्यानंतर जो आपला मोकळा वेळ राहतो ना, त्याच्यामध्ये आपण काहीतरी करावं असं मला पहिल्यापासून वाटायचं. कारण मी मशीन क्लास केले होते, पण कमरेमध्ये गॅप पडल्यामुळं ते पण बंद केलं होतं मी. कारण फौजी साहेब फौजमध्ये होते. मुलं एकदा स्कूलला गेले ना, मग दिवसभर करायचं तरी काय, मग मी धडाधड ब्लाऊज शिवायचे, ड्रेस शिवायचे, असं शिवत बसायचे कंटिन्यू. रात्रीचं 12-1 वाजेपर्यंत पण शिवत बसायचे आणि एवढं जास्त मशीनवर बसल्यानंतर मग ते कंबर दुखणारच होती. मग ते गॅप पडला, मी ते शिवायचं पण बंद केलं आणि मग अशीच घरी होते. इकडल्या घरी राहायला आले ह्या घरी मी. तर मग आकाशने असं सुचवलं तर ते चॅनल चालू केला मग. आणि चॅनल याच्याच्याने चालू केला होता की आपल्या ज्या लेडीजच्या छोट्या-छोट्या गरजा असतात ना, त्या आपण आपल्या भागवू शकतो. मला असं डेकोरेशनचं खूप हौस आहे ना, घर असं सजवायचं. तर त्या छोट्या-छोट्या वस्तू आपण खरेदी स्वतःच्या मर्जीने करू शकतो. कारण घरामध्ये कमवता माणूस एकटाच आणि त्याच्याच जीवावर सगळं करायचं म्हणलं एवढं काही शक्य नाही आहे. आजकालच्या महागाईच्या जमान्यात तरी बरं का. कारण मुलांची शिक्षणं, दुखणं, भाणं हे ते भरपूर खर्च असतो. जेवढा पगार येतो ना, तेवढ्या पगारामध्ये आपल्याला महिना काढायचा असतो. महिन्याच्या शेवटपर्यंत ते पैसे पुरले पाहिजे ह्याच हेतूने आपल्याला खर्च करायचा असतो. त्यामुळं असं काय घ्यायचंय, काही नाही, असं थोडंसं लिमिटमध्येच असायचं ना. त्यामुळं म्हणलं चला यूट्यूब चालू केल्यानंतर आपल्या ज्या छोट्या-छोट्या गरजा येतं, घरचं डेकोरेशन हे ते मला आवडतं, तर ते आपल्या गरजा आपण पूर्ण करू शकतो.
याच्याने मी यूट्यूब चालू केलं होतं. कारण मी पहिलं ब्लाऊज वगैरे शिवायचे ना, तर त्या माझ्या मेहनतीचे पैसे यायचे, त्याच्यात मला खूप आनंद वाटायचा. मग तो नवरा किती का कमवता असा ना, तो आपल्याला किती का पैसे देईना, पण आपल्या मेहनतीचा आनंद काही वेगळाच असतो. तर आता चान्स मिळाला आहे म्हणलं, तर आपला जो मोकळा वेळ असतो ना, पूर्ण आपण आपल्या यूट्यूबसाठी देऊ. आपलं करिअर आपण निम्म्या वयातून सुद्धा स्टार्ट करू शकतो, हे स्वतःला समजवलं आणि मी रात्रंदिवस मेहनत करायला सुरुवात केली. आणि मी सक्सेस पण झाले. तुमच्या समोरच आहे सगळं. तर असं आहे ताईंनो. आणि मी कंटेंट कसे चेंज करत गेले. आपलं चॅनल चालत नसतं ना ताईंनो, तर आपलं कंटेंट चेंज करायचं असतं. पहिलं आपलं रेसिपीचं होतं, त्यानंतर मी डेकोरेशनचे व्हिडिओ टाकायला लागले. त्यानंतर मग आपलं जे सणवार, आपली जुनी परंपरा याच्याबद्दल मी थोडंफार असं सांगायचे. आपल्या ज्या दिवाळीच्या पूजा वगैरे येतं, तर मला जे पहिलं माहिती नव्हतं ना, जसं मला माहिती होत गेलं तसं मी तुमच्याशी शेअर करत गेले, त्याचे व्हिडिओ टाकत गेले. त्यानंतर मग कॅमेऱ्यासमोर येण्याचा थोडा माझा कॉन्फिडंट वाढत गेला. थोडंसं असं डेअरिंग वाढली माझी जरा. त्यानंतर मग मी कॅमेऱ्यासमोर यायला लागले आणि व्लॉगिंगला सुरुवात केली. आणि त्याच्यातून मला असं समजलं, की आपण जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतो, आपला चेहरा दाखवतो, आपली चेहऱ्याची ओळख होते यूट्यूबला, आपले जे व्ह्यूअर्स असतात त्यांना ओळख होती आपली. त्यानंतर आपला चॅनल चांगला चालायला लागतो. तर ज्या माझ्या ताईंनी नवीन यूट्यूब चालू केलं आहे ना, त्यांना खरंच मी सांगू इच्छिते, की तुम्ही कॅमेऱ्यासमोर येत जा. भले तुम्ही ओव्हर व्हॉईस करा, समोर बोलता नाही आलं तरी पण असं सुरुवातीला तुम्ही ओव्हर व्हॉईस करू शकता. पण कॅमेऱ्यासमोर येत जा. म्हणजे तुमची ओळख यूट्यूबला पण होऊन जाईल आणि तुमच्या व्ह्यूअर्सला पण तुमची ओळख होऊन जाईल आणि चॅनल चांगला चालायला लागतो. तर कोणी रेसिपीचा चॅनल ओपन केलाय, कोणी कसला, तर तुमचे व्हिडिओ व्हायरल नसतील होत, तर तुम्ही कंटेंट चेंज करून पहा. तर नक्कीच फरक पडतो. तर मी 2-3 वेळा असं कंटेंट चेंज केलं आहे आणि माझं पहिलं चॅनलचं नाव छायास किचन होतं बरं का. त्यानंतर मी छायास क्रिएटिव्ह कॉर्नर असं नाव केलं. कारण मी क्रिएटिव्हिटी जास्त दाखवायला लागले ना, त्यामुळं म्हणलं चला आता आपलं सिल्व्हर बटन यायच्या आधी आपण चॅनलचं नाव चेंज करू. कारण सिल्व्हर बटनवर आपलं जे चॅनलचं नाव आहे ना, तेच येतं बरं का. त्यामुळं मी छायास किचन नाव बदलून छायास क्रिएटिव्ह कॉर्नर असं ठेवलं. आता बेसिक गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या. बाकीचं मी आता उद्या तुमच्याशी शेअर करते. कारण मी डिमोटिवेट व्हायचे ना, तर कसं मी स्वतःला मोटिवेट करायचे. पेमेंट होत नव्हतं 3-3, 4-4 महिने. तर कसं काय वगैरे सगळं मी आता उद्या तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तर टेरेसवरती आले होते. फौजी साहेब आणि मी मस्त टेरेसवरती बसलो होतो संध्याकाळच्या वेळेस. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.